पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आज वेगळाच इतिहास घडतोय। नगरसेवक पदावर बिनविरोध आणि आता थेट महापौर पदावरही बिनविरोध भोसरीचे रवी लांडगे नाव अधिकृत जाहीर होण्याआधीच त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे। आपण पाहताय माय पीसीएमसी, मी आहे विवेक इनामदार। आज महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णायक दिवस होता। दुपारी 3 ते संध्याकाळी 5 या अवघ्या 2 तासात संपूर्ण शहराचं राजकारण ठरणार होतं। पण घडलं वेगळंच। महापौर पदासाठी एक अर्ज दाखल झाला, तो म्हणजे रवी लांडगे यांचा। विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला। अजित पवार यांच्या निधनामुळे महापौर निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली गेली आणि इथेच चित्र स्पष्ट झालं। महापौर पदासाठी मतदान होणार नाही, त्यामुळे बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। खरं तर भाजपमध्ये महापौर पदासाठी चुरस जबरदस्त होती। शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, अनुभवी नगरसेवक शीतल शिंदे, राहुल कलाटे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी महापौर नितीन काळजे, ॲडव्होकेट नितीन लांडगे सगळेच तगडे दावेदार। मात्र प्रादेशिक समतोल आणि अंतर्गत राजकारण, आधी दिलेल्या संधी आणि पुढील स्थायी समिती अध्यक्षपदाची गणितं, या सगळ्यातून रवी लांडगे यांचं नाव हळूहळू पुढे सरकलं। स्पर्धक असताना देखील मैदानात एकटे रवी लांडगेच उरले। दिवंगत शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांचे पुतणे, माजी विरोधी पक्षनेते बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र, ज्या 2 नेत्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजप रुजवण्यासाठी आयुष्य खर्ची घातलं, त्याच अंकुशराव लांडगे आणि बाबासाहेब लांडगे यांना ही राजकीय आदरांजली असल्याचं बोललं जातंय। पहिल्या टर्ममध्ये कोणतंही महत्त्वाचं पद नाही, स्थायी समिती अध्यक्षपद नाकारलं गेलं। नाराजीतून त्यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला, पुढे पक्षांतरही केलं, पण पुन्हा स्वगृही परत येत दुसऱ्यांदा बिनविरोध विजय। आज त्या सगळ्या राजकीय चढउतारांचा शेवट महापौर पदाच्या खुर्चीपर्यंत येऊन पोहोचतोय। 6 फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत अधिकृत घोषणा होणार आहे। पण आजच एक गोष्ट स्पष्ट आहे, ही केवळ बिनविरोध निवड नाही, ही अंकुशराव लांडगे आणि बाबासाहेब लांडगे या 2 दिग्गज नेत्यांना वाहिलेली राजकीय आदरांजली आहे। पण पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, महापौर पदाची ही निवडणूक पिंपरी चिंचवडच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरणार का?